हाय मित्रांनो, तर मी आता वाई 5 किलोमीटर पोहोचलो. तर माझ्या पाठीमागे आहे मॅप्रो गार्डनचं आहे. तर हे पहा, पोचल्यानंतर समोरच आहे मॅप्रो गार्डन, सेल्स काउंटर, खाकरा फॅक्टरी, आईस्क्रीम पार्लर, फ्रूट अँड फ्री. तर इथे ही पण शूट करते. ती इथे पलीकडच्या साईडला आहे. स्ट्रॉबेरी आहे, ताजी स्ट्रॉबेरी पहा विक्रीला आहे. स्वस्त पण आहे, खूप छान खायला लागते फॅक्टरी. ते गाजर वगैरे आहे. तर हे पण आता मी दाखवतो तुम्हाला. हां, मॅप्रो गार्डन बघायला आलो ना आपण. बघा ही कसे माझा फोटो वगैरे काढते. तर आतमध्ये जातोय मी, तुम्हाला दाखवतोय मॅप्रो गार्डनचं. असं बघा, हा आहे मॅप्रो गार्डनच्या. माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे लहान मुलं आहे, छोटे आहेत मॅप्रो गार्डन. इथे पहा मॅप्रो गार्डन म्हणजे एवढं भारी मित्रांनो की नाही का. पहिल्यांदा आल्या मॅप्रोची गाडी दिसते तुला, मॅप्रोची गाडी दिसली का? मॅप्रोची गाडी कशी मॅप्रो आखी गाडी बनवली चॉकलेटची, मॅप्रोच्या बनवली ना. हे पहा मॅप्रो डायरेक्ट मॅप्रोचं ते काय म्हणतात त्याला, स्ट्रॉबेरीचं घर बनवलेलं आहे. इथे आहे ते ट्रॅक्टर टायर म्हणून आहे. तर खूप छान असं आहे मॅप्रो गार्डन वातावरण. इथं असं छोटंसं असं घर बनवलेलं आहे मॅप्रो गार्डनवर. हां, इथं खरेचे आहे ते मॅप्रो गार्डनचं छोटे असं काय म्हणतात छोटं बनवलेलं आहे असं कोणतरी. आणि इथे खाली गेलं की पार्किंग आहे. इथे मॅप्रो गाडी बनवलेली आहे अशी खूप छान. आपल्याला वाटतं असं डायरेक्ट ते चॉकलेटचंच बनवलेलं आहे. तर मित्रांनो चॉकलेटचं बनवलेलं आहे असं खूप छान कॅफे आहे. हा खरी गाडी, पण कसं आहे आपल्याला चॉकलेट बनवलेलं आहे. तर मित्रांनो आता मी पोचते तिथे, तुम्हाला दाखवतो कॅफे. तर तुम्ही माझं असं आहे ते खूप छान असं कसं लागतं ते. त्यानंतर ह्या दिदी आहेत, ह्या दिदी आता तुम्हाला मॅप्रोचे टेस्टिंगसाठी आहे का. हा ते दिदी टेस्टिंगसाठी आपल्याला देत आहेत. हा एक मिनिट. तर दिदीने आपल्याला फ्रीमध्ये चटणी तिखट लागतं. हे साईडला फॅक्टरी आहे का नाही, हा सर फॅक्टरी बनवलं. ओ हां फॅक्टरी आहे मित्रांनो इथे. मित्रांनो आपण जे व्हिडिओची वाट बघत होतो त्या क्षणी आपण इथे पोचलेलो आहे. इथे अडकवण्याचं ठिकाण आहे. आपण आता मोठं झालं पण अडकावलं की तिथून खाली जातं. त्यानंतर आपल्याला आहे ना जेवढे चॉकलेट मावते तेवढं घ्यायला चान्स असतो. हे असं आहे, हे असं हो किती पण चॉकलेट आहे का. फायनली आम्हाला पोचलेले आहे. हां, जेवढं आपल्याला म्हणजे एक दिदी आहे तिथे पोचलेले तिथे. तेव्हा एक दिदी आहे, ती दिदी चॉकलेट जेवढं घेता येईल तेवढं घेता येते आपल्याला. दिदीने एवढे चॉकलेट घेतलेले आहे की भरपूर चॉकलेट घेतलं. हां, किती चॉकलेट घ्या तुला घ्यायचं फिरायचं. आता ही पण फिरणार आहे मित्रांनो. आपल्याला तिथे गेल्याच्या नंतर तिलाही चॉकलेट मिळणार आहे भरपूर. तिथे त्यानंतर इथे साईडला टेडी आहेत, ते वरती अडकवलेलं आहे टेडी. हे बघा टेडी. तर आम्ही ते आता जस्ट पोचलो. तर हा बारके दिदी जे आहे तसं आम्ही आता माझ्या बायकोला इथं बसवणार आहे. आता तो तिकीट काढायचं ना बाळा, तिकीट काढायचं आहे आम्हाला आता. तर ह्या मॅडम आहेत, तर मॅडम तिकीट काढा आमचं. हिला आम्ही मिसेसला बसवणार आहे आता. जस्ट आम्ही तिकीट काढतोय आता. ह्या मॅडम तिकीट काढतायत. आणि मॅडम कसं वाजनानुसार तिकीट चॉकलेट घ्यायचं का कसं घ्यायचं. मॅडम म्हणतात जेवढ्या हातात येईल तेवढं तुम्ही घेऊ शकता. पण बट मी माझं वजन 60 आहे त्यामुळे मी नाही घेऊ शकत आता. नाही तर मी पिशवीवर घेतल्या असत्या. बाबडी किती घेणार चॉकलेट. लय घेणार ना. ओके. ते एक खूप मोठा मासा अडकवलेला आहे. त्याच्यानंतर इथे ओरिजिनल मासे आहेत, ओरिजिनल ते पाहू शकता. कसं आपल्या म्हणजे खेडेगावात वगैरे असं दिसत नाही. इथं आम्हाला महाबळेश्वरला पाहायला भेटलेत मासे. कलरमधील मासे खूप छान. आणि हे म्हणजे खरोखर मासे आहेत.
खरोखर मासे. म्हणजे असं रेड कलर काय रेड ऑरेंज ऑरेंज आपल्या इथं दिसत नाही असे मासे का नाही. आमच्या इथे मित्रांनो दिसत नाही असे मासे. पण आम्हाला महाबळेश्वरमध्ये आल्याच्या नंतर 5 गणी या ठिकाणी मासे पाहायला मिळाले लाल रेड कलरचे. खूप छान असे माझे म्हणजे मी पहिल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असे मासे पाहिलेत रेड कलरचे. चला पुढं माशांचे फोटो काढायचे. ती म्हणते माशांचे फोटो काढायचे. तुझ्या मागे मोठा मासा बघ तुझा त्याचा फोटो काढ. मित्रांनो हा नुसता लोखंडाचा बनवलेला आहे मासा. आणि हे आहेत ते मग तारांचा लोखंड आणि हे आहेत ते ओरिजिनल मासे आहेत लालमधून. कसे आहेत मासे कसे पहा. बघा मित्रांनो मी बागेत आलेलो तर इथे बागेमध्ये कसले खूप छान फुलं वगैरे म्हणजे मांडलेले आहेत. तिथे ह्या साईडला बघ कसले खूप छान बनलेले. हे पाय ते असे खूप म्हणजे हे बारकी दिदी आहे. दिदी फोटो काढला त्या दिदीचा म्हणजे खूप छान आहे. बघ इथे आहे या साईडला. इथे झेंडूचे फुलं वगैरे आहेत. त्यानंतर इथे एक छोटासा गेम आहे. गेम खेळला जातो इथे. म्हणजे असं खूप छान वातावरण आहे इथे या साईडला. एकदम खूप छान असं वातावरण आहे आणि एकदम भारी. इथे आपल्याला वाटतं आपल्याकडे कसं आहे पेरूचं झाड असतं पण ते पेरूच्या झाडासारखंच आहे. पण इथे ह्याला पेरूच्या झाडाला असे फुलं वगैरे वेगळे आलेले आहेत.